श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मला माहीत आहे तुम्ही कोणती ना कोणती तरी चिंता तुम्हाला सतावत आहे. तुमच्या मनात अनेक स्वप्न आहेत, अनेक इच्छा आहेत आणि त्या तुम्हाला पूर्ण करायची आहेत व त्या इच्छा लवकरात लवकर मी आता पूर्ण करणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त थोडा संयम ठेवा. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मग माझ्यावर प्रेम करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. तुम्ही सकाळ संध्याकाळ माझं नामस्मरण देखील करता, पण तुमच्या चिंता आणि इच्छा पूर्ण होत नाही. चिंता तर संपतच नाही. त्यासाठी तुम्ही स्वतःला शांत करा, स्वतःला धीर द्या. कारण आज मी म्हणत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आजच्या या संदेशामधून तुम्हाला चुका सांगणार आहेत, ज्या चुका तुम्ही कदापि करू नका. कारण या चुका तुमच्या इच्छा पूर्ण होऊ देत नाहीत. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तुम्ही संकटात असाल तर माझे नाव घेता हे मला माहीत आहे. तुझ्या इच्छा, तुला असलेली चिंता सर्व दूर होणार आहे. तर सर्वप्रथम तू स्वतःला एकटं समजू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझा लाडका बाळ आहेस. विश्वास असल्यास मी स्वामीचा लाडका भक्त असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, हार मानू नकोस. तुला सतावत असलेल्या समस्येचं उत्तर मला आधीच माहीत आहे. माझे देवदूत तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. मी तुमच्या जीवनाला खूप मोठा आशीर्वाद देत आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही, पण शांत राहा, धैर्याने घ्या. कारण तुमच्या दुःखावर तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काम करत आहे. मी या पार्श्वभूमीवर करत आहे. तुम्ही फक्त माझ्या चमत्काराची वाट पहा. तुमच्या आयुष्यात एक नवीन चमत्कार पुढे येणारच आहे. फक्त तुम्ही आशा सोडू नका. तुम्हाला नक्कीच चांगल्या वेळेस नक्कीच उत्तम फळ मिळेल. तू बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे हे मला माहीत आहे, पण तू थकू नकोस. तू पुढे चालत राहा. तुझे अनेक रीत्याने विश्वासघात झालेला आहे. तुला अनेक जण सोडून गेले असतील, अनेक जण मतलबासाठी तुझ्याजवळ आले असतील, पण त्यांना तू बाजूला ठेव. तुझ्या चांगल्या मार्गाने तू चाल. तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व तुम्हाला मिळेल. याचा अर्थ असा की माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे. कारण तुमची वेळ येत आहे आणि ती वेळ आता चांगलीच असणार आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे. विश्वास ठेव माझ्यावर. तुझे चांगले जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे. ईश्वर वेळ आणि दावा वापरून सुरवंटाचे फुलपाखरूमध्ये, वाळूचे मोत्यामध्ये, कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करत असतो. मग माणसाच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत. कारण तुम्ही माझे लाडके भक्त आहात आणि मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो. तुमच्या सर्व इच्छा मी आता पूर्ण करणार आहे. होय बाळा, स्वतःवर विश्वास ठेव आणि आत्मविश्वासाने तू जग. आत्मविश्वासाने आपण कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश हमखास प्राप्त होत असते. प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळेल. कारण नियंत्रण नंतर प्रयत्नामुळेच आपण यशस्वी होतो. प्रयत्न केल्याशिवाय यश कसे मिळणार? आणि भगवंताला असे प्रयत्नशील भक्तच प्रिय असतात. होय बाळा, मनाची शांती सर्वात मोठे धन आहे. शांत मन आपल्याला खरं सुख मिळवून देतो. मनाच्या शांततेतच खरे समाधान आहे. बाळा, ज्ञान हेच खरी संपत्ती. ज्ञान हेच आपल्याला संपन्न करते. ज्ञानानेच आपण जीवनात प्रगती करू शकतो. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधीच आहे. दररोज आपण नवीन गोष्टी शिकू शकतो. प्रत्येक दिवस नवीन आव्हानासाठी सज्ज असतो आणि सज्ज असायलाच पाहिजे. कारण साक्षात या ब्रह्मनायकाची शक्ती जर आपल्या पाठीशी आहे तर आपल्याला घाबरण्याचे कारणच काय? विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, सकारात्मक रहा.
पॉझिटिव्ह राहा, कारण आपण पाहत आहे ते आपल्या विचाराचे फळ आहे. आपल्या विचाराप्रमाणेच आपले जीवन बनते. सकारात्मक विचारानेच आपले जीवन सकारात्मक असते. स्वप्नांना सत्यात उतरण्यासाठी मेहनत करावी लागतेच रे, कारण मेहनतीशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही. स्वप्नाची पूर्तता मेहनतीवरच अवलंबून असते. होय बाळा, मनुष्याच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठी दुसरी शक्ती नाही. इच्छाशक्तीनेच आपण कोणत्याही गोष्टी साध्य करू शकतो. इच्छाशक्तीनेच महान कार्य घडत असतात. त्यामुळे तू हार मानू नकोस, डगमगू जाऊ नकोस. स्वतःला ओळख आणि आपल्या क्षमतावर विश्वास ठेव. स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास जीवनात महत्त्वाचे आहेत. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवल्यास यश नक्कीच मिळत असते. लहान सहान आनंदाचे क्षण जीवनात खूप मोठे सुख देतात. छोट्या आनंदातच खरे सुख दडलेले असते. जीवनातील छोटीशी खुशी ही मोठ्या सुखाचा आधार असते. आणि आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण आनंदी राहू शकतो. स्वच्छ विचार मनाला शांती देतात. विचाराची स्पष्टता मनाला शांती देते. विचाराची स्पष्टता जीवनाला आनंद देत असतो. त्यामुळे विचार चांगले ठेवा. बाळा, आनंद फक्त बाहेरच्या गोष्टीमध्ये नसतो, तो आपल्या आत आहे. आपल्या अंतःकरणातच खरा आनंद आहे. आनंद बाहेरच्या गोष्टीमध्ये नसून आपल्यातच आहे. हे पहिले ओळखायला शिका. आपल्या चुकातून शिकून पुढे चला. चुकातूनच आपण सुधारतो. चुकांमधूनच शिकणे हे प्रगतीचे लक्षण, कारण अपयश यशाची पहिली पायरी असे आपण म्हणतो. यशाची वाट मोकळी होते. अपयशातूनच आपण यश मिळवत असतो. त्यामुळे मनाची शक्ती सर्वात मोठी शक्ती असते. मनाचे सामर्थ्य सर्वात शक्तिशाली. मनाच्या शक्तीने सर्व काही साध्य होते. त्यामुळे हार मानू नका. मनाला खंबीर बनवा. यशासाठी प्रामाणिकपणा आणि मेहनत आवश्यक असते. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि मेहनत हे तुम्हाला करावीच लागेल. समाधान हेच खरे सुख आहे. बाळा, समाधान जीवनाचा खरा आनंद आहे. सुखाची खरं रहस्य म्हणजेच समाधान. जर तुम्ही समाधानी असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. होय बाळा, समाधान हा सुखाचा खरा स्तोत्र आहे. समाधानी राहिल्यास जीवन सुखी बनते. समाधानाचे आपले जीवन सुंदर बनत असते. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मकता जीवनाची यशाची गुरुकिल्ली. सकारात्मकता विचाराने जीवनातील अडचणी सोप्या होतात. आनंदाचे क्षण हे छोटेचे असतात, पण त्याची आठवण खूप मोठी. लहान आनंदाचे क्षण मोठा आनंद देतात. आनंदाचे क्षण लहान असले तरी त्याची आठवण ही आनंददायी असते. त्यामुळे आनंदाने तुम्ही जीवन जगा. समाधानी राहा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.